हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका आणि त्या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन हे ऑनलाईन स्वरूपामध्ये उपलब्ध करून देत आहोत. याचा फायदा प्रत्येक चुकणाऱ्या प्रश्नाचं वैयक्तिक मार्गदर्शनासाठी होतो. यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या गतीने पुढे जातो. पेपर सोडवून सबमिट केल्याबरोबर त्या विद्यार्थ्याच्या लक्षात येतं की आमचा कोणता प्रश्न चुकलेला आहे आणि मग त्या प्रश्नामध्ये तेवढ्याच प्रश्नाचं वैयक्तिक त्या विद्यार्थ्याला सोल्युशन देऊन त्या विद्यार्थ्याला गती येते. म्हणजे हे देखील खूप गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी भाषा गणित पेपर क्रमांक 239 या पेपरचा आपण सोल्युशन घेत आहोत. भाषा गणितचा 239 नंबर पेपर. पहिला प्रश्न असतो उतार्यावरती. उतार्यावरचा प्रश्न आपण समजून घेऊया. पहा, या ठिकाणी उतारा व्यवस्थित वाचायचा असतो. उतारा वाचून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजून घ्यायचं असतं. ओके, पहा या ठिकाणी हा उतारा एका प्रश्नपत्रिकेत आलेलाच होता. तो फक्त आता पुन्हा बारकाईने समजून घ्यायचा. मराठवाड्याच्या बहुतेक इमारती केवळ दगडमातीच्या होत्या, म्हणून भूकंपात त्या कोसळून प्रचंड प्राणहानी झाली. मराठवाडा महाराष्ट्राचे जे भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, हे प्रशासकीय विभाग आहेत. हे नॅचरल आहेत, नैसर्गिकपणे तयार झालेले आहेत. त्या भागाला नावं देऊन त्या ठिकाणी प्रशासन चालवण्यासाठी हे सोयीस्कर आहे. सर्वजण भाषा, त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती याच्यानुसार ते भाग पडतात. मराठवाड्यामध्ये जो भूकंप झाला किल्लारीमध्ये, त्यामुळे तो रात्रीच्या वेळेस भूकंप झाला आणि त्या वेळेस त्या ठिकाणची ज्या इमारती होत्या, घरं होती, ती दगडमातीची होती. त्यामुळे रात्री झोपे गणेश चतुर्थीच्या दिवशी माणसाने गणेश विसर्जन करून रात्री 1-2 वाजेपर्यंत चालतात आणि विसर्जन करून घरी झोपले आणि पहाटेच्या वेळेस 4-5च्या वेळेस भूकंप झाला आणि झोपल्या जागेवरती माणसं मरण पावली. काश्मीरात लाकडी पट्ट्यांची चौकट करून ती मातीने लिपतात. काश्मीरमध्ये लाकडी पट्ट्यांची घरं असतात. आसाममध्ये कुडाच्या भिंती करून शेणा मातीने लिपतात. कूड म्हणजे गव्हाचं काड असेल किंवा आपल्या गहू, ज्वारी, बाजरी याचं जे राहिलेली धाट म्हणजे त्याचं काड असतं, ते भिंती बनवून करतात आणि त्या शेणाने सारवतात. आणि अशा प्रकारच्या भिंती ज्या लाकडी चौकट किंवा कुडाच्या असतात, त्या किती मोठा भूकंप झाला तर त्या पडत नाही. जास्तीत जास्त काय होतं तर त्या भिंतीचे पोपडे पडतात. या भिंतीमुळे थंडी तसे उष्णता यापासूनही संरक्षण मिळते. त्या कम खर्चीच्या म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये त्या उभारता येतात आणि सहजपणे स्थानिक मालातून म्हणजे स्थानिक पातळीवरती हे सगळं उपलब्ध मटेरियल असतं, त्यामधून बांधता येतात. त्याला काही सिमेंट, खडी, सळया वगैरे बाहेरून आणायची गरज नसते. आणि भूकंप रोधक घरांच्या बाबतचं जे संशोधन कार्य रुडकी येथील विद्यापीठात भूकंप प्रतिरोधक बांधकामासाठी संशोधन कार्य चालू. मराठवाड्यातील घराच्या भिंती कशा असतात? मराठवाड्यातील नुसत्या मातीच्या नाही तर दगड मातीच्या, एवढ्या नुसत्या मातीच्याही भिंती असतात काही ठिकाणी. भूकंपरोधक बांधकामासंबंधीचे संशोधन कार्य कोणत्या विद्यापीठात चालू आहे तर ते रुडकी या ठिकाणी विद्यापीठात चालू आहे. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? मराठवाडा कुडाच्या भिंती, काश्मीर लाकडी घरे, आसाम दगडाच्या भिंती, रुडकी भूकंप प्रतिरोधक संशोधनाचं कार्य. तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये दगडमातीच्या भिंती हे दिलेले होतं. काश्मीरमध्ये लाकडी पट्ट्याची लाकडी सगळी घरं आहेत का? नाही, लाकडी पट्ट्या वापरून त्या काय केलेल्या असतात पहा. लाकडी पट्ट्या आहे पण लाकडी पट्ट्याची चौकट करून मातीने लिहितात. म्हणजे लाकूड आणि माती याचा वापर केलेला आहे. मग तिथं जर आपण म्हणलं तर मातीच्या काश्मीर लाकडी घरं संपूर्ण नाही आहेत, आसाम दगडाच्या भिंती नाही आहेत, त्या ठिकाणी आसाममध्ये कुडाच्या आहेत. रुडकी भूकंप प्रतिरोधक संशोधन कार्य बरोबर आहे. जाहिरात वाचा. जाहिरातीमध्ये प्रश्न आहे, जर तुम्ही 2000 रुपयाच्या साडी खरेदी केली तर तुम्हाला काय मिळेल? आता प्रश्न जाहिरात वाचली पाहिजे. जाहिरात आहे सेल सेल सेल. आजच खरेदी करा, त्वरा करा. सिल्क, कॉटन, पॉलिस्टर आणि डिझायनर साडी
तर आपल्या मम्मीला माहिती आहे ती सगळी नावं आपल्याला माहीत असतीलच असं नाहीये. समजून घ्या, 2000 रुपयाच्या वर खरेदी केल्या सर्व खरेदीवर 50% सवलत. हा टक्के शब्द लक्षात घ्या. 50% म्हणजे 100. हे मोजण्यासाठी 100ला 50. मग इथं 1000हून अधिक व्हरायटीज म्हणजे 1000 प्रकारच्या साड्या आहेत. जे 1000 साड्या नाहीत विकायला. सिल्कच्या वेगळ्या, कॉटनच्या वेगळ्या, पॉलिस्टरच्या वेगळ्या, कांजीवरून वेगळ्या, नावं खूप आहेत. 1000 प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तिथं 75 जुना बाजार SP रोड नागपूर. नागपूरमध्ये ही जाहिरात आहे. ही सेलची आहे, साड्यांची आहे. जर तुम्ही 2000 रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला काय मिळेल तर तिथं 50% सवलत मिळणार. मग 50% सवलत म्हणजे काय होतं? 2000च्या 50%. पहा या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवणं गरजेचं आहे समजून घ्या. याचे पर्याय पहा. म्हणजे एक वर एक फ्री, 4 कुपन फ्री, सर्व खरेदी 50% सवलत, 1000वर अधिक व्हरायटी. आता इथं काय होणार आहे? प्रत्येक इथं काय होणार आहे? सर्व खरेदी 50% सवलत. म्हणजे 2000 रुपयाच्या वर खरेदी केली तर 2000च्या आत नाही. 2000च्या वर खरेदी केली तर 50% सवलत. म्हणजे 50%. 2000चे 50%. चे म्हणजे गुणिले आणि 50% म्हणजे 50°/100. इथं 50°/100. इकडे 1 शून्य झालं, इकडे 1 शून्य, 200 गुणिले 5. 1000 रुपये तुम्हाला काय मिळणार आहे? सवलत मिळणार. 2000ची वस्तू केली तर सवलत सूट मिळाली 1000 रुपये. म्हणजे प्रत्यक्ष किती द्यावे लागतील तुम्हाला? 2000 मध्ये 1000 सवलत वजा केली तर तुम्हाला फक्त 1000 रुपये द्यावे लागतील. म्हणजे सर्व खरेदी 50% सवलत तुम्हाला मिळणार. पुढील प्रश्न काय? झाडाचे खोड मोठे आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? पहा, खोड, झाडाचे खोड. जर वनस्पतीचे अवयव आहे, जमिनीच्या खाली मूळ असतात, जमिनीच्या वर खोड असतं, खोडावरती फांद्या, पानं, फुलं, फळं येतात. मग खोड म्हणजे काय? जमिनीच्या वरती येणारा भाग. पर्ण म्हणजे काय? पान. नाही तर खोड, सवय ही बरोबर आहे. मला काय खोड असते पा मुलांमध्ये, लोकांमध्ये? मला चिमटे काढण्याची खोड आहे. मी बसल्या दुसऱ्याला चिमटे काढतो. वेगळ्या वेगळ्या खोडे असतात. प्रत्येक माणसामध्ये वेगळी खोड असते. खोड म्हणजे सवय. खोड म्हणजे मस्ती. माझी त्याने खोड काढली, बाप म्हणतो चल त्याने माझी खोड काढली. खोड काढली म्हणजे काय केलं? त्यांनी खोडी काढली म्हणजे मस्ती केली. हे बरोबर आहे. आणि खोड म्हणजे बुंदा, झाडाचा बुंदा, त्यालाही खोड म्हणतात. मग या ठिकाणी सवय, मस्ती, बुंदा हे खोडचे अर्थ बरोबर आहे. वाक्यात झाडाचे खोड म्हणजे झाडाचं होईल का? झाडाची सवय, झाडाची मस्ती नाही. झाडाचे खोड म्हणजे झाडाचा बुंदा, त्याला खोड म्हणतात. याचा उपयोग टिंबटिंबाची कामे करण्यासाठी होतो. आता बघा, घर, रस्ता, बांधकाम, शेती. या ठिकाणी इथं बैलाचा उपयोग वगैरे असं घेतलं पाहिजे म्हणजे ते त्या ठिकाणी योग्य जमेल. बैलाचा उपयोग टिंबटिंबाची कामे करण्यासाठी होतो. तर इथं बैल घ्या, याचा उपयोग टिंबटिंबाची कामे करण्यासाठी होतो. शेतीची कामे करण्यासाठी बैलाचा उपयोग शेतीची कामे करण्यासाठी होतो. ओके, शब्द टाकावा. ओके, चला पुढे. याच्याबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण टिंबटिंबा हा सण साजरा. आता इथं हा उतारावरचा आहे. आपला प्रश्न 6वा इथं लिहिला नाहीये. लिहायला काय येतं? येऊन उतारा पूर्ण करा. 7वा याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल आहे, मग बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कोणता सण साजरा करतो? बैल पोळा. आपण त्याला बेंदूर असे म्हणतो. ओके, खालील पर्यायातील सर्वनाम कोणते? या ठिकाणी 6वा 7वा उतार्यावरचं नाहीये, पण इथं बैल हा शब्द टाकला पाहिजे. खालील पर्यायातील सर्वनाम कोणते? नाम आणि सर्वनाम. राजू नाम आहे, बाबा हे पण नाम आहे, आपण हे सर्वनाम. आपण म्हणजे आपल्या सर्वांबद्दल वापरलेले सर्वनाम. जाऊ, पहा जाऊ, आपण खेळायला जाऊ म्हणलं तर क्रियापद होईल.
आपण खेळायला जाऊ म्हणलं तर जा या धातूपासून बनलेलं क्रियापद आणि दीर जाऊ असं घेतलं तर नाम. आपल्याला काय विचारले? सर्वनाम. सर्वनाम कोणते? आपण. आपण म्हणजे आपल्या सगळ्यांबद्दल वापरलेला सर्वनाम आहे. पुढे समानार्थी शब्दाची बरोबर जोडी कोणती? शक्ती, मस्ती. नाही, आनंद, दुःख विरुद्धार्थी. नोकर, चाकर. नोकर चाकर आहेत आमच्या घरी म्हणजे समानार्थी. श्रमच्या विरुद्ध आळस, कष्टच्या विरुद्ध आळस. इथं समानार्थी शब्दाची नोकर चाकर बरोबर आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पर्याय वापरायचे. काम व मसा. मसा इकडे होईल परंतु काम व नाही. स घेतला कास व ससा बनतोय. तिसरा ळ वापरला काळ व वळसा नाही. चौथा ग काग व गसा नाही. तर इथं स घेतला कास व आणि ससा अर्थपूर्ण बनतोय. पुढे अनिकेत आपली वही घेऊन गेला या वाक्यात किती नामे आली? 11वा प्रश्न आहे. अनिकेत आपली वही घेऊन गेला. आता यातलं नाम शोधायचं. नाम शोधण्याची मला सोपी पद्धत शिकवली. क्रियापद यातलं शोधायचं. घेऊन गेला. घे क्रियापद आहे, त्याला सहाय्यक गेला घेतलेला आहे. घेऊन गेला. मी या क्रियापद पहिल्यांदा शोधलं. या क्रियापदाला विचारायचा प्रश्न कोण, कोणी, काय, केव्हा, कधी, कसे हे प्रश्न विचारले. जी उत्तरं येतात ती असतात नाम. घेऊन गेला. कोण घेऊन गेला? अनिकेत. अनिकेत काय येणार आहे? नाम. काय घेऊन गेला? कोण प्रश्न. कोण घेऊन गेला? अनिकेत. काय घेऊन गेला? वही. कोणाची? कोणी म्हणजे कोणाची? आपली. आता ही नाम सर्वसाधारण येतात. आता हे नाव आहे का अनिकेत? आहे. वहीचं नाव आहे. आता आपली कोणाचं नाव आहे? आपल्या सगळ्यांबद्दल. म्हणजे हे नामाबद्दल आलेलं काय आहे? हे सर्वनाम आहे. हे काय आहे? आपल्याला काय विचारलं यातलं? नाम विचारले. नाम किती आले? अनिकेत आणि वही 2 नामं आलेली आहेत. 3 हे सर्वनाम आहे. आपली हे सर्वनाम. पुढे 12वा प्रश्न. मालती टिंबटिंब खूप हुशार मुलगी आहे. योग्य सर्वनाम निवडा. पर्याय. मालती तिने खूप हुशार मुलगी आहे. मालती तो खूप हुशार मुलगी आहे. मालती ही खूप हुशार मुलगी आहे. मालती त्या खूप हुशार मुलगी आहे. तर मालती ही खूप हुशार मुलगी आहे. तंबाखू खाणे आरोग्यास टिंबटिंब असते. तंबाखू वापरा. योग्य विशेषण. तंबाखू खाणे आरोग्यास लाभदायक असते. तंबाखू खाणे आरोग्यास घातक असते. तंबाखू खाणे आरोग्यास हितकारक असते. तंबाखू खाणे आरोग्यास फायदेशीर असते. तर तंबाखू हे खाण्यास आरोग्यास घातक असते. त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होतो. तंबाखूच्या पुढे कॅन्सरचं चित्र छापलेलं असतं. कॅन्सर म्हणजे कर्क म्हणजे खेकड्याचं चित्र छापलेलं असतं. तंबाखू असू द्या, सिगरेट असू द्या, तिच्यावर छापलेलं असतं. लिहिलेलं असतं स्पष्ट त्याच्यावरती. त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. आणि लाभदायक काय असतं? व पहाटे उठणं ही सवय आरोग्यास लाभदायक आहे, हितकारक आहे, फायदेशीर आहे. व्यायाम करणं आरोग्यात फायदेशीर आहे. म्हणजे या गोष्टी होतात. तर पुढे 13वा प्रश्न झाला. पुढे 14वा प्रश्न. मी आता मुंबईला चाललो आहे या वाक्यातील क्रियापद ओळखा. आता मी आता मुंबईला चाललो आहे यातलं क्रियापद कोणत्याही क्रिया पूर्ण होते? मी हे सर्वनाम आहे. मुंबईला नाम आहे आणि चाललो आहे. आहे नाही तर चाललो आहे. चालणं का हे वाक्य पूर्ण करणार आहे. त्याला सहाय्यक आहे. चाललो आहे हे क्रियापद आहे. पुढे प्रश्न.
पाटील या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द, पाटीलच्या विरुद्ध हे लिंग कोणता? पाटील. तो एक पाटील म्हणजे काय म्हणलं? तो एक पाटील. मग त्याचं लिंग बदलायचं. ती एक जे पुल्लिंग आहे, पुल्लिंगचं काय होईल? ती एक पाटली. पाटीली नाही, पाटली. पाटेली पर्याय दोन पण पहिला चौथा कट होईल. पाटली न डोळ्याने बघितल्याबरोबर लक्षात येतं. पाटली पर्याय क्रमांक 3 न बाणाचा असतो, नळाचा नाही. हे बारकाईनं हे लक्षात आलं पाहिजे. त्याला पैंजणाची छुछुम, तलवारीचा. लखलखाट कशाचा असतो? विजांचा. मळमळ, खणखणाट, गळगळ. तलवारीचा खणखणाट, गळगळ, अश्रूंची गळगळ, रक्त गळगळ व्हायला लागलं. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट पर्याय कटवा. बैलाचे दुरकणे, दुरकणे झाले इथं दुरकणे, डरकतो बैल. शेपूटवर करून त्याच्या नाकात आवाज चित्र बघितलं असेल. डरकणे त्याला म्हणतात. बैलाचे डरकणे, डरकणे. तशी मोराची, मोरामध्ये बैलाचा आवाज येतो, कुणाचा तो डरकतो. तसं मोर वाघाची डरकाळी असते, तसं सिंह देखील बघा एक वेगळा आवाज करतो. ते डरकाळी नसते, वाघाची डरकाळी असते. मोराचा जो आवाज असतो त्याला म्हणतात केकावली. केकारव, केकावली दोन्ही पण आहे. केकारव पण असतं. मोराचा चा म्हणलं की केकारव, मोराचा केकारव. मोराची पुल्लिंगी वापरलं केकारव, स्त्रीलिंगी केकावली. एकाच शब्दाचे पाठ तिन्ही लिंगामध्ये अर्थ असतात. एकच शब्द त्याचे समानार्थी शब्द. पहा, सूर्य म्हणलं, सूर्याला काय म्हणतो आपण? सूर्य म्हणलं की तो एक सूर्य म्हणजे काय आलं? पुल्लिंग आलं. तो म्हणलं की आता सविता स्त्रीलिंगी शब्द आहे. सविता, सविता म्हणजे सूर्य. म्हणजे एका शब्दाचे पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये, नपुंसकलिंगमध्ये असतात. म्हणजे हे कुठं वापरले जातात? तर कवितेमध्ये. कविता जे लिहितात त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. एका शब्दाचे वेगवेगळ्या लिंगामधले त्यांना शब्द हवे असतात जे तिथं जुळवण्यासाठी पाहिजे असतात. तर इथं मोराची केकावली. त्याला पुढे रिकामी अक्षर चौकट मारायची आपल्याला. आ, आता पर्याय वापरून बघा. आ न स प न स नाही जुळत. बघितला? आ ग स प ग स नाही. आ र स प र स नाही. आळस पळस. आळस, कष्ट करायला मला आळस आहे, काम करायला मला आळस आहे. आणि पळस झाडाचं नाव आहे कोकणामधले. उन्हाळ्यामध्ये त्याला लाल रंगाची फुलं येतात. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. त्याला पुढे वर्तमानपत्रासाठी बातमी आणणारा. बातमी आणणारा असतो त्याला वार्ताहर म्हणतात. जो बातमी आणल्यानंतर ती पेपरमध्ये कुठली बातमी कोठे छापायची हे ठरवणारा असतो तो संपादक असतो. वक्ता हा भाषण करणारा असतो, श्रोता हा भाषण ऐकणारा असतो. वर्तमानपत्रासाठी बातमी आणणारा वार्ताहर असतो. त्याला गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा. गोलाकार फिरणारा असं फिरत असतं. गोलाकार असं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला दिसतं. पहा असं सर माळावरती तुम्ही मोकळ्या जागेत बघितलं, अचानक खिडकीतून तुम्ही बघितलं असं दिसतं वारं फिरताना बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यामध्ये एखादी वस्तू जर प्लॅस्टिकचा कागद असला तर तो उचलून खूप उंचापर्यंत जातो. म्हणजे त्याला काय म्हणतात? वावटळ. त्याला म्हणतात वावटळ. आणि ते जेव्हा मोठ्या प्रमाणात असतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये, तेव्हा त्याला म्हणतात चक्रीवादळ. आता पहा, वावटळ आणि चक्रीवादळामध्ये फरक आहे. वावटळ ही लिमिटेड असते, छोटीशी जागा असते. एक 50-100 फुटामध्ये ते फिरत असतं. त्याच काही खूप मोठं नसतं. आणि जे वादळ असतं ते मात्र खूप मोठं असतं. वादळ म्हणजे हजारो किलोमीटरवरती त्याचा परिणाम झाला.
पण आपल्याकडं सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र भारतामध्ये सर्वसाधारण उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही वादळं निर्माण होतात समुद्रावरती. हे वादळ कधीही जमिनीवर निर्माण होत नाही. हे वादळ तयार होतं समुद्रामध्ये. कशामुळे तयार होतं? तर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, त्यामुळे हे वादळ तयार होतं. आणि हे वादळ तयार झालेलं वादळ हे हळूहळू जमिनीकडे येतं आणि ते जमिनीवरती आल्यानंतर शांत. तेव्हा 100, 120, 140 किलोमीटर एवढ्या वेगाने वारं वाहतं. आणि वारं वाहल्यामुळं, एवढ्या वेगाने वारं वाहल्यामुळं अगदी घराचे पत्रे उडून जातात. गाड्या, रस्त्यावरती पार्क केलेल्या गाड्या वाऱ्याने अगदी कसपटासारख्या उडून जातात. अगदी विमानं देखील उडून, म्हणजे एवढं जड विमान, धावपट्टीवरती ठेवलेलं असणारं विमान एवढ्या वाऱ्याने उडून नेलं जातं. किरकोळी घरं वगैरे किरकोळ सुपडा साप सगळं. निसर्गाच्या पुढं कोणाचा टिकाव लागत नाही. त्याला म्हणतात चक्रीवादळ. प्रचंड मोठं असतं आणि वावटळ म्हणजे छोटी असते, त्यामुळे गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा म्हणलेला आहे, त्याला वावटळ म्हणतात. आणि गोलाकार फिरणारं प्रचंड मोठं वादळ त्याला चक्रीवादळ म्हणतात. या चक्रीवादळावर पाऊस हा 100% येत असतो. खालील नामाचे अनेक वचन ओळखा. जंगल. आता एक वचन आणि अनेक वचन करताना जंगल एक वापरायचा शब्द, एक जंगल, आणि इथं 5 वापरायचं. मला अनेक वापरतो आम्ही सगळे बदला दिसत. 5 काय म्हणणार लगेच तुमच्या लक्षात येतं. 5 जंगले. वाक्यात वापरलं लगेच चालतं. आम्ही 1 जंगल फिरलो, आम्ही 5 जंगले फिरलो. जंगले. पर्याय क्रमांक 2. ज्ञानेशने पिशवी आंबे व चिक्कू ठेवले. या वाक्यात एकूण किती नामे आली आहे? क्रियापद ठेवले. हा प्रश्न 22वा आहे. आता पहा, क्रियापद ठेवले. या क्रियापदाला प्रश्न विचारा. कोण, कोणी, काय, कुठे, कसे, हे खचे प्रश्न विचारले. उत्तर जी येतात ते नाम असतात आणि ते पुन्हा चेक करायचं. पहा, ज्ञानेशने पिशवीत आंबे ठेवले. कोणी, कोणी, कोणी ठेवले? ज्ञानेशने. ज्ञानेश. काय ठेवले? आंबे, चिक्कू. कोणी? ज्ञानेशने. काय? आंबे, चिक्कू. कोठे? पिशवी. आता कसे ठेवले? हाताने वगैरे असं काय आलंय का? नाही. आता मी चेक करायचं. पहा, ज्ञानेश आले, पिशवी आले, आंबे आले, चिक्कू आले, व जोडले ते शब्द ठेवले क्रियापदे. म्हणजे ज्ञानेश, आंबे, चिक्कू, पिशवी. ही काय आली? 4 सर्व नाम आलेली आलेली. त्याला पुढे 23 ते 25 खालील सुसंगत वाक्याचा परिचय योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. शहरातील रहदारीचा प्रश्न खूप टिंबटिंब झाला आहे. वाक्यात वापरा. शहरात रहदारीचा प्रश्न खूप बिकट झाला आहे. शहरात रहदारीचा प्रश्न सुगम झाला आहे. शहरात रहदारीचा प्रश्न खूप सुलभ झाला आहे. शहरात रहदारीचा प्रश्न खूप सोपा झाला आहे. शहरात रहदारी 5 चौकात जावा तुम्ही, एखाद्या चौकात, किती चौकात जावा, इथे काय होतं? एखादा आडवा तिडवा चालला की सगळं बाहेर ट्रॅफिक जाम होतं. म्हणजे काय होतं? चालता देखील रस्त्याने येत नाही. मुंबईमध्ये रस्ता क्रॉस करून पलीकडे जायचंय, वाहन एवढी एकामागे एक एकामागे, रस्ता ओलांडून पलीकडे जाता येत नाही. सिग्नल लागत तो थांबावं लागतं. त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे असतात, त्यानेच पांढऱ्या काळ्या पट्टी असणारे त्याच्यावरच जायचं असतं. म्हणजे शहरात रहदारीचा प्रश्न खूप बिकट झालाय. रस्ते छोटे झाले, वाहनांची संख्या खूप वाढली. पूर्वी वाहनांची संख्या कमी होती, आता प्रत्येक जणाकडे गाडी आहे.
असं एकही घर सापडत नाही इथे गाडी नाही, 2 चाकी 4 चाकी गाड्या जवळ सगळ्याकडे झाल्या, सगळ्या गाड्या रस्त्यावर तर जागा नाही, म्हणून चौका चौकात रहदारीच्या टिंबटिंबसाठी दिवे बसवले, रहदारीच्या आगमनासाठी, निगमनासाठी, नियंत्रणासाठी, रोखण्यासाठी. तर नियंत्रण केलं पाहिजे. मग 1 मिनिट ही वाहतूक चालू, दुसऱ्या मिनिटाला ती चालू, ही बंद, म्हणजे नियंत्रण केलं जातं. त्याला दिवे लावलेले आहेत रहदारीच्या नियंत्रणासाठी. टिंबटिंब दिवा लागला की सर्व वाहनं थांबतात. कोणता दिवा लागला की लाल दिवा लागला की सगळी वाहनं थांबतात. आपण कवितेमध्ये पाहिले. आता प्रश्न पुढचा गणितामध्ये आहे. गणितामध्ये आपण पाहतो 4000 म्हणजे टिंबटिंब शतक. 26वा प्रश्न. एकक हे 4000 म्हणजे 4000 एकक आहे. दशक, शतक, हजार. 4000 म्हणजे टिंबटिंब 4000 याचे कसे एकक, 0 इथं 0 इथं 0 4. आणि याचे काय बनवले हे 4000. याचे काय विचारले शतक. शतकापर्यंत घ्या. किती शतक झाले 4000 म्हणजे 40 शतक. दशकामध्ये सांगायचे म्हणलं असतं 4000 म्हणजे 400 दशक. 4000 म्हणजे एकक म्हणजे 4000 एकक. एकक म्हणजे 1 रुपयाची नोट. एकक म्हणजे 1 रुपयाची नोट. दशक म्हणजे 10 रुपयाची नोट नोटांमध्ये समजून. शतक म्हणजे 100 रुपयाची नोट. 4000 तुम्हाला 100 रुपयाच्या नोटा द्यायचे म्हणजे 40 नोट आहेत, 40 शतक आहेत. 4000 रुपये तुम्हाला 10 रुपयाच्या नोटा द्यायचे म्हटलं तर 400 नोटा द्याव्या लागतील, म्हणजे 400 दशक झाले. आणि 4000 रुपये तुम्हाला 1 रुपयाच्या नोटा द्यायच्या म्हटलं तर 4000 नोटा द्याव्या लागतील, असंही समजून घेता येतं. हा दोन्ही पद्धतीनं सगळ्यांसाठी चाललेलं आहे. 4 लिटरचे मिली. आता इथं मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. इथं लिटर, सॉरी लिटर, मीटरच्या ठिकाणी लिटर. ग्रॅम, मीटर, लिटर. म्हणजे जेव्हा आपल्याला मिली वापरायचे तेव्हा ग्रॅम आणि मीटर घ्यायची गरज नाही. 4 लिटर, लिटरच्या घरात 4 लिहा. याचे देशी केले तर 40 देशी होते. याचे सेंटी केले तर 400 सेंटी होती. याचे मिली केले तर 4000 मिली. म्हणजे उत्तर किती येणार आहे 4000 मिली. त्याला पुढे खालील अपूर्णांकाची कोणत्या अपूर्णांकाची किंमत 3/4 आहे. 3/4. पहिला पर्याय आहे 3/6. संक्षिप्त रूप दिलं तर 3 एके 3, 3 दोन्ही 6, म्हणजे 6 भागापैकी 3 भाग याला म्हणतात अर्धा. त्याला व्यवहारामध्ये म्हणतात अर्धा. 6 पैकी 3 भाग, 4 पैकी 2 भाग, 2 पैकी 1 भाग, निम्मे दिले म्हणजे अर्धा. दुसरा आहे 9/12. याला संक्षिप्त रूप द्या. कशाने जाईल दोन्ही संख्येला 3 ने. 3 ने 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे उत्तर काय 3/4. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात पाऊण. याला व्यवहारामध्ये पाऊण. पुन्हा आहे 4/12. तिसरा 4/12. याला संक्षिप्त रूप डायरेक्ट मोठी संख्या पाहिजे. 2 ने लावलं तरी चालेल. 2 ने लावलं तर काय होईल 2 दुने 4, 2 12, 2/6 झालं. याला संक्षिप्त रूप जाते का जाते. कशाने 2 त्रिक 6, 1/3. 3 भागापैकी 1 भाग. याला व्यवहारात काय म्हणत नाही. आणि चौथा काय आहे 2/10. चौथा 2/10. याला संक्षिप्त रूप द्या. 2 एके 2, 2 पंचे 10. उत्तर काय नाही 1/5. त्यालाही व्यवहारात काय मिळत नाही. आपल्याला विचारलं 3/4 किंमत कुठे आहे इथे आहे 3/4. पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर 3/4 येते. पुढील प्रश्न पहा. अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. अर्धा मीटर पहा. मिलीचं घर आखायची गरज नाहीये. सेंटी पासून सेंटी, देसी आणि मीटर. सेंटी, डेसी, मीटर. आता 1 मीटर याचे सेंटीमीटर केले, 1 मीटरचे डेसी केले तर 10 डेसी होईल. 1 मीटरचे सेंटी केले तर 100 सेंटी. आपल्याला काय अर्धा मीटर. 100च्या 90
50 म्हणजे किती होतील 50 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे त्याचे 100 सेंटीमीटर, 1 मीटरचे अर्धा मीटर म्हणजे 100च्या नेहमी 50 सेंटीमीटर. उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 96 ही संख्या देवनागरी चिन्हामध्ये कशी लिहा. 96 देवनागरी मराठीमध्ये हे 9 असे लिहितात आणि 6 असे. उत्तर काय पर्याय क्रमांक 2. पुन्हा सुरेशने 999 ही संख्या 99 अशी लिहिली तर उत्तर कितीने चुकले. पहा सांगितलं होतं लिहायला 999 अशी लिहिला, त्याने काय केलं 99 अशी लिहिली. त्याचं उत्तर कितीनं चुकलं. म्हणजे वजाबाकी करावी लागेल. 9 गेले 0, 9 गेले 0, 9 किती चुकलं 900 ने त्याचं उत्तर चुकलेलं आहे. 7 तास 50 मिनिटे अधिक 3 तास 30 मिनिटे. 32वा प्रश्न आहे. तास मिनिटे तास आणि मिनिटे घर वेगळे आकार याच्यामध्ये करा. तासाची बेरीज तासामध्ये, मिनिटाची बेरीज मिनिटामध्ये. 7 तास तासाखालील्या 50 मिनिटे, नंतर 3 तास आणि 30 मिनिटे याची बेरीज करायची आपल्याला. इतर मिनिटाची बेरीज 0, 5 आणि 3 8, 7 आणि 3 10, 10 तास 80 मिनिटे. आता 80 मिनिटे घड्याळात होतात का नाही, का नाही होत. 60 मिनिटाचा तास होतो, याचे तास तयार आहे. 80 मिनिटापेक्षा लहान 60 मिनिटं, 60 मिनिटाचा तास तयार आहे. हे 60 मिनिटं याचा तास बनवायचा, तो तासात द्यायचा आणि यातलं 60 मिनिटं वजा केलं त्याचा बनवला तास. यातलं 60 मिनिटे वजा केली, इकडे 1 तास तो मिळवला. ही 1 तास कुठून आला, या 60 मिनिटाचा 1 तास झाला. इथं राहिले किती मिनिटं, 80 मधनं 60 गेली 20 मिनिटं राहिली आणि इकडे किती तास झाले 10 ने 11 तास. उत्तर काय येणार आहे 11 तास 20 मिनिटे. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे 250 मध्ये 450 मिळवली तर त्या रकमेतून आणखी किती वजा करावे म्हणजे 125 ही संख्या मिळेल. 250 शे म्हणजे 100 हे लक्षात घ्या. शे म्हणजे 100. अर्धा शेचे 2 भाग केले तर 50 होते. याचे 4 भाग केले तर 50च्या नेहमी 25 25 25 25. मग आपल्याला काय म्हणतात 250. आता पहा 250 याची फोड लक्षात घ्या. 250 म्हणजे काय होतं पाव उणे 200. 200 ला पाव भाग कमी. 200 ला 100 200 त्यातला पाव भाग कमी. 200 ला 25 कमी म्हणजे काय होती 150. नंतर काय म्हणलेलं 450. 4.5 पोळ्या आणायच्या आपल्या लक्षात घ्यायचं. 4 आणि अर्धी म्हणजे कसे लिहितील त्याला 4 आणि अर्धी. 4 म्हणजे 400 म्हणजे 400 झाले आणि वरती 50 म्हणजे 450. मी याच्या 250 मध्ये 450 मिळवूया आपण याचे 5 7 5 12 2 1 4 5 6 किती झाले 600. या रकमेतून किती वजा करावे म्हणजे 600 मिळतील. म्हणजे काय म्हणजे 600 किती माहित नाही म्हणजे वजा किती x बरोबर किती मिळतील त्यांनी सांगितले वजा करावे म्हणजे 600 मिळतील. 625 मधून किती वजा केल्यावर 600 होतात. हे वजा x आहे. तुम्ही 625 तिकडे पाठवू शकता. हे तुम्हाला आत्ताच लक्षात येईल. हे वजा x पहिल्यांदा तिकडे पाठवा म्हणजे काय केली तुम्ही 625 बरोबर हे पहिल्यांदा पलीकडचे 125 लिहा. हे वजा x तिकडे गेले अधिक x. आता x मध्ये 125 अधिक हे इकडे पाठवून द्या म्हणजे 125 इकडे पाठवून द्या म्हणजे काय 625 वजा 125 हे अधिक आहे. x मध्ये 125 अधिक आहे इकडे आधी वजा बरोबर x. 625 मध्ये 125 वजा करा. 5 5 गेले 0 राहिले. 2 2 गेले 0 राहिले. 7 1 गेले 5
म्हणजे 625 मधनं 500 वजा केले असता 125 म्हणजे 125 भेटतील. चला पुढे 41 ते 50 या दरम्यानच्या किती मूळ संख्या आहेत? 41 ते 50 मूळ संख्या आपल्याला लगेच तो माहिती पाहिजे. 44, 22, 32, 23, 31 काय या मूळ संख्याचा मोबाईल. 1 ते 10 मध्ये आहेत 4, 11 ते 20 मध्ये, 21 ते 30 मध्ये, 31 ते 40 मध्ये आणि 41 ते 50 मध्ये. किती आल्या? 3. कोणकोणत्या? लगेच 41, 43, 47 जे ह्या न लिहिता केवळ याच्यावर 41 ते 50 पर्यंत 3 मूळ संख्या येतात. खाली प्रयत्न चुकीची जोडी ₹1.25 ₹1.25 पहा ₹1 100 पैशाचा. सव्वा म्हणजे किती? सव्वा भाकरी, सव्वा पोळी, 1 आणि पाव. अर्धा म्हणजे 50 होती आणि पाव म्हणजे 25 होती. ₹1.25 म्हणजे 1 आणि पाव म्हणजे किती झाले? ₹1.25. तिथे किती दिले? ₹2.25. चुकीचं आहे. ₹11.25 म्हणजे ₹11.25 म्हणजे काय? ₹11.25 पाव भाग 11 कमी करायचा. 11 पूर्ण त्याला पाव भाग कमी म्हणजे 25 पैसे म्हणजे ₹10.75. बरोबर आहे. तिसरं 10.5, 10 आणि अर्धा 10.5 बरोबर आहे. ₹2.5 ₹2.50 बरोबर आहे. उत्तर पहिला पर्याय चुकीचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे अल्प वेळात खाल्ल्याने खरणे ₹250. त्यापैकी ₹10च्या 6 नोटा आहेत. इतर सर्व ₹5 नोट आहे. तर ₹5च्या नोटांची संख्या किती? आता इथं प्रश्नामध्ये थोडस प्रश्न बरोबर आहे समजून घेतला तर फक्त इथं छान पाहणार. अल्पवेळ खाल्ल्याने खरणे ₹250. पहा जिथं एका मुलाला ₹250 होते त्यामध्ये त्याच्याकडे ₹10च्या 6 नोटा आणि इतर सगळ्या ₹5च्या नोटा. तर ₹5च्या नोटांची संख्या ही त्या मुलाकडे नाव होते तर घेऊ. अमितकडे ₹250 होते. प्रश्न क्रमांक 36 ₹250 होते. ₹250 आत्ताच त्या गरजेत त्या झाल्या. ₹250 म्हणजे किती? पाव गुणे 200 100 म्हणजे किती? 100 म्हणजे 100. 200 2 पूर्ण याचे 4 भाग केले 2 भाग केले तर 50 होते. पाव भाग केला तर 25 होईल. मग आपल्याला पाव उणे करायचे. पाव म्हणजे 25 उणे करायचे. तर ₹250 होते. त्यापैकी ₹10च्या 6 नोटा. ₹250 म्हणजे 175. याच्याकडे ₹10च्या 6 नोटा. ₹10च्या 6 नोटा पैकी झाले 60. मी 60 रुपये ₹10च्या स्वरूपात मग ते वजा केले तर राहिलेले सगळे पैसे ₹5. मग किती पैसे राहिले? 5 शून्य गेले 5, 7 6 गेला 1, 81. हे किती राहिले? 115. हे 115 रुपये कसे आहेत? ₹5च्या नोटा. म्हणजे 115 रुपये हे ₹5च्या नोटामध्ये मी भागिले 5 किंवा 5 गुणिले किती? 5 गुणिले x बरोबर 115. म्हणजे ₹5च्या किती नोटा माहिती एक्स मानले. हे गुणिले 5 ते तिकडे गेले भागिले म्हणजे काय होईल? x बरोबर 115 भागिले 5. हा भागाकार 1 घेतला उतरून भाग जात नाहीये. भाग शून्याचा पहिला शून्याचा भाग नाही लावला तरी चालेल. पुन्हा 1 घेतले 11 झाले 5 दुने 10. 11 10 गेले 1 राहिला
या एकावर 5 घेतली 15, 5 त्रिक 15, 5 रुपयाच्या किती नोटा आहेत? 23 नोटा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 121 भागिले क बरोबर 11. गणित लिहून घ्या. 121 भागिले क बरोबर 11. तर क बरोबर किती? आता इथं भागिले क आहे ते तिकडे पाठवा, गुणिले होते. हे काय मांडली? 121 बरोबर 11 गुणिले क. आता या क ला 11 गुणिले ते इकडे पाठवा, भागिले होते. 121 भागिले 11 बरोबर क. आता हुशारच्या लगेच लक्षात येते 11चा वर्ग 121 असतो. नसेल भागाकार करा. 1 घेतला उतरून भाग शून्याचा जाईल. एकातलं शून्य गेले 1 राहिला. 1 वर 2 घेतले 12 झाले. 11 1 11, 12 11 गेले 1 राहिला. 1 वर पुन्हा 1 घेतला 11, 11 1 11. म्हणजे क बरोबर किती येणार आहे? 11. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 553 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? पाय 2 पद्धतीने आपण 3 पद्धतीने समजून देतो मी तुम्हाला. 38वा प्रश्न आहे. 5 ची स्थानिक किंमत 500 आहे. या 5 ची स्थानिक किंमत 50 आहे. त्यांच्यामधला फरक काढला. शून्यातनं 0 गेले 0, शून्यातनं 5 जात नाही. मानाचा आजचा घ्या देऊन टाका. 10तनं 5 गेले 5, 5तनं 1 गेला 4, 450. आता दोन्ही अंक सारखे आहे. जर सारखे अंक असतील तर त्याला 9 ने गेले. 9 5 45 कसे लिहितात? 4 5 45 लिहून टाका. मध्ये जर कोणतं घर असेल तर 9 लिहा. नसेल तर बाजूला घर 1 इकडे आहे 0 इकडे काही नाही आहे. उत्तर किती येणार आहे? 450. जर अंक वेगळे वेगळे असतील, आता वेगळे वेगळे नाहीये, हे 5 आणि हे, तर इथं काय पद्धत वापरायची? जे लहान स्थान आहे यात किती मिळवल्या? 10 होतं. या 5 मध्ये किती मिळवल्या? 10, 5 मिळवलं. म्हणजे मोठं स्थान आहे त्यातनं 1 कमी करा. 5तनं 1 गेला 4. बाजूला जी मोकळी घरे तिथं 0 द्या. उत्तर किती येणार आहे? 450. पर्याय क्रमांक. खालील वजाबाकीची किती उदाहरणे बरोबर आहे? प्रति आपल्याला 5 उदाहरणं दिले, सर्व चेक करावी लागतील. पहिला प्रश्न क्रमांक 39, 720 वजा 20. वजाबाकी आडवी करा, उभी करा. शून्यातनं 0 गेले, 0 राहिले. 2तनं 2 गेले, 0 राहिले. इथं शतक 1000 नाही, शतक नाही. 7तनं काय नाही, 7. हे पहिलं बरोबर आहे. दुसरं 825 वजा 325. दुसरं गणित 825 वजा 325. एककाची करायची. 5तनं 5 गेले, 0 राहिले. 2तनं 2 गेले, 0 राहिले. 8तनं 3 गेले, 5 राहिले. बरोबर आहे. दुसरं बरोबर. तिसरं 550 वजा 250. 550 वजा 250. पाहू वजाबाकी करून. शून्यातनं 0 गेले, 0 राहिले. 5तनं 5 गेले, 0 राहिले. 5तनं 2 गेले, 3 राहिले. उत्तर 300 त्यांनी दिले. 350 म्हणजे चुकीचा. दुसरं 900 वजा 450. शून्यातनं 0 गेले, 0 राहिले. 0तनं 5 जात नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10तनं 5 गेले, 10तनं 5 गेले, 5 राहिले. आता 9मधनं 5 गेले, 9तनं 5 गेले 4. उत्तर किती येते? 450. त्यांनी दिले 550, चुकीचं आहे. तिसरं पहा 603 वजा 303. 603 वजा 303. 3तनं 3 गेले, 0 राहिले. 0तनं 0 गेले, 0 राहिले. 6तनं 3 गेले, 3. उत्तर 300 येते. त्यांनी 330 दिलेलं आहे. किती बरोबर आहे? 2 बरोबर. आपल्याला काय विचारलं? बरोबर किती? बरोबर किती? 2 बरोबर आहे. पुढे घ्या. पुढील प्रश्न 40वा प्रश्न. 30 गुणिले 4 अधिक 100 गुणिले. पहा इथं पदांनी आहे. 30 गुणिले 4 अधिक 0 गुणिले 100 अधिक 20
अधिक 9, 20 अधिक 9. पहा इथं मुलं काय गोंधळ करतात. 20 गुणिले 9 जे असं झालं नाही पाहिजे. ते पहा कंस सोडवायचे असतात पदावलीमध्ये. 30 गुणिले 4 30 चोक 120 किंवा 0 मांडून टाका. 3 चोक 12 अधिक 0 गुणिले 100 100 0 0 अधिक 20 अधिक 9 20 आणि 9 29. याची बेरीज करायची. एकाची 0 0 9 बेरीज 9 येईल. दशकाची 2 इथं नाहीये. इथे 2 2 2 4 81. उत्तर काय येईल 149. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा एक सहस्र ख झालंय इथं. 5 सहस्र म्हणजे एकम दशम शतम. पहा पूर्वीच्या काळी एकम दशम शतम सहस्र म्हणलं जात होतं. आता आपण एकम दशम शतक हजार म्हणतो. ओके सहस्र म्हणजे हजार. एक सहस्र सहस्रच्या घरात एक लिहा. त्याचे काय बनवायचे शतक. शतक आपण हे तर शतक आहे. हे पण शतक करा. किती शतक होतील 10. म्हणजे एक सहस्र पहा एक सहस्र आणि इकडे आहेत 5 शतक. दोन्ही परिमाण सारखी केली तर काय होईल. हे एक सहस्र म्हणजे किती शतक होतील 10 शतक. म्हणजे इथं काय होईल 10 शतक आणि इकडे काय होईल 5 शतक. कोणते मोठे आहे ते मोठे आहे. हे काय म्हणलं असं नाही आम्हाला सुट्टे करायचे. मग या 5 शतकाचे पण सुट्टे करावे लागतील. पहा त्याचे दशक केले तर एक सहस्र बरोबर 100 दशक होते. याचे एकक केले तर एक सहस्र बरोबर 1000 एकक बनते. म्हणजे याचे जर पाहिलं का पहा आपण याचे दशक मध्ये एक सहस्र म्हणजे किती होतील. एक सहस्र म्हणजे 100 दशक. आणि इकडे काय सांगितलेले 5 शतक. शतकाच्या घरात 5 लिहा. सॉरी इथे 5 शतक इथे 5 लिहा. याचे दशक केले तर किती होतील 50 दशक. दोन्ही दशकामध्ये करून घेतले. एक सहस्राचे 100 दशक आणि 5 शतकाचे 50 दशक. काय होईल एक गोष्ट. एखादा मला नाही सर मला सुट्टे करायचे. एक सहस्राचे मला सुट्टे करायचे. मग इथं मी एककापर्यंत केलं म्हणजे काय झाले 1000. एक सहस्र म्हणजे 1000 आणि 5 शतक आहे. या 5 शतकाचे पण मी सुट्टे केले. किती झाले 500. 500 एकक. म्हणजे 1000 एकक 500 एकक. कोण मोठे आहे. याची तुलना करताना एक आढळली की शतक केले दोघांचे पण शतक करा. इथं दोघांचे शतक केले. दशक केले दोघांचे दशक करा. एकक केले दोघांचे एकक आणि मग तुलना करा. उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे पहा या आकृती संबंधी विधान. आता याच्यामध्ये आकृती दिलेली नाहीये. आकृती टाकेल मी काय अडचण नाहीये. या आकृती संबंधीचं विधान पहा. 4 कोण काटकोन असतात. पहा याच्यामध्ये 2 कोण लघुकोन असतात. सर्व बाजूची लांबी समान असते. 4 कोण काटकोन असतात. 8 शिरोबिंदू असतात. जी आकृती या ठिकाणी कोणती टाकली पाहिजे या ठिकाणी आकृती टाकली पाहिजे. आणि या आकृती संबंधी कोणते विधान योग्य आहे बघा बरं. या आकृती आयताची आहे. आयतापण विधान काय दिले पहिलं 2 कोण लघुकोन असतात. लघुकोन आहे का नाही. पहिलं चुकीचं आहे. दुसरं सर्व बाजू समान लांबीची आहे. सर्व बाजू आहेत का या समोरच्या बाजू सारख्या. या समोरच्या बाजू सारख्या आहे. आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या असतात. सर्व बाजू समान आहेत का नाहीये. 4 कोण काटकोन हे 4ही कोण काटकोन आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे. 8 शिरोबिंदू. 8 शिरोबिंदू का शिरोबिंदू किती आहे 4. म्हणजे हे चुकीचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 43 15 गुणिले 10 बरोबर 150. 43 गणित आहे. 15 गुणिले 10 बरोबर 150. हा गणित कसं करायचं असतं का हा शून्य काट मारून मांडायचं. गणित काय राहिलं 15 एके 15. कशा पद्धतीने 150 गुणिले 0. पहा नियम पहा इथं
कोणत्याही संख्येने शून्याला गुणला असता गुणाकार किती येतो? शून्य. तुम्हाला सर तुम्ही आता सांगितलं शून्य मांडा, मांडा ना शून्य, 2 शून्य मांडा. गणित काय केलं? 15 गुणिले काहीच नाही. 15 गुणिले 1 असतं तर 15 केलं असतं. 15 गुणिले काहीच नाही म्हणजे शून्य. 15 शून्य शून्य. उत्तर काय येणार आहे? शून्य. तर पुढे खालील पर्याय चुकीची जोडीचा पर्याय शोधा. चुकीची हे सगळे ग्रॅम किलोग्रॅमशी संबंधित आहे. ग्रॅम पासून आता मिली सेंटी डेसी मांडू नका. ग्रॅम डेका हेक्टो आणि किलो. अर्धा 1 किलो अगोदर समजून घ्या, ज्याद्वारे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. 1 किलो, किलोच्या घरात 1 घ्या. त्याचे ग्रॅम हेक्टो केले तर 10 हेक्टो होते. त्याचे डेका केले तर 100. 1 किलो म्हणजे 100 डेका. आणि त्याचे ग्रॅम केले तर 1000 ग्रॅम. म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. आता इथं अर्धा किलो म्हणते. अर्धा किलो म्हणजे अर्धा किलो म्हणजे काय? 1 किलोच्या निम्मे. 1 किलो म्हणजे 1000. मग अर्धा किलो म्हणजे 500. 1000च्या निम्मे 500 मांडताना असे मांडा. अर्धा किलो म्हणजे किती झाले? 500 ग्रॅम. बरोबर आहे का? आहे. पहिलं बरोबर. दुसरं 1.5 किलो. 1.5 पोळी आणली. भाकरी आपली 1.5. 1 आणि अर्धी म्हणजे 1 पोळी म्हणजे किती आहे? इथं 1000. अर्धी किती होईल? 500. 500ची म्हणजे 1 आणि अर्धा. 1000 आणि 500 म्हणजे काय होईल? 1500. लिहा 1500. 1500 ग्रॅम. बरोबर आहे का? बरोबर आहे. 2 किलोग्रॅम. 2 किलोच्या घरात 2 लिहा. त्याचे ग्रॅम करा. ग्रॅम पर्यंत शून्य द्या. 2 किलोचे 20 हेक्टो. 2 किलोचे 200 डेका. 2 किलोचे 2000 ग्रॅम. बरोबर आहे. आता पाऊण किलो. पाऊण म्हणजे काय होतो? या पोळीचे 4 भाग केले. या पोळीचे 4 भाग केले तर त्यातले 3 भाग. 1 भाग कितीचा होईल? 1 भाग 250चा. 1 भाग 250चा. 2 भाग 250चा. मग पाऊण भाग म्हणजे किती? 3 भाग. 1 2 3 भाग. 250 250 250 म्हणजे किती होईल? 750 ग्रॅम. पाव किलो म्हणजे 200. पाव म्हटलं की एवढं झालं 200. 1000चा अर्धा पाव. पाव किलोग्रॅम म्हणजे 250 नाही. इथं किती पाहिजे होतं? पाव किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम. हे चुकीचं आहे. त्याला पुढं या पूर्णांकातील सर्वात मोठा पूर्णांक इथं दिलेला पहा. 11/8, 11/7, 11/5, 11/10. याचा अर्थ समजून घ्या व्यवस्थित. याचा अर्थ व्यवस्थित समजून. एक वस्तू आहे. सगळीकडे वस्तू मी सारख्याच काढेन. आता मी हाताने आकृती काढतोय. समजून घ्या. या सारख्याच वस्तू आहेत. कॅडबरी आहे. या कॅडबरीचे 8 तुकडे केले. 8 समान तुकडे केले. असे तुम्हाला 11 तुकडे दिले. म्हणजे हे सगळे 8च्या 8 दिले. आणि पुन्हा एक अजून कॅडबरी घेतली. त्याची 8 तुकडे समान केले. या कॅडबरीचे पण 8 समान केले. यातले 3 भाग तुम्हाला दिले. यातले हे तर सगळे दिलेच. हे सगळे दिलेच. आधी दुसऱ्या कॅडबरीचे 8 भाग समान केले. त्यातले 3 तुकडे मिळाले. 1 2 3 म्हणजे मला 11/8 म्हणजे एक पूर्ण कॅडबरी आणि दुसऱ्या कॅडबरीच्या 8 तुकड्याचे 3 तुकडे. ओके. आता इथं तुम्हाला काय मोठा विचारलाय. जिथं जास्त खायला मिळेल ना तुम्हाला तो म्हणायचं मोठा. आता इथे एका वस्तूचे 7 भाग केले. असे तुम्हाला 11 तुकडे येते. जे 7 भाग केले जे 11 द्यायचे. म्हणजे अजून काय करावं लागेल तुम्हाला? अजून एक कॅडबरी घ्यावी लागेल. या कॅडबरीचे 7 तुकडे सारखे करावे लागतील. आणि यातले किती तुकडे?
11 तुकडे द्यायचे. हे 7 झाले, हे 7 झाले आणि अजून यातले 4 दिले. 1 2 3 4 एवढा दिला. कुठं खायला जागा मिळते का? इथे मी हे 8 तुकडे दिले आणि यातले 3 अशा 11 दिले. इथे 7 यातले 4 अशा 11 दिले. बघा कुठं मिळते सारखे. आता इथे एका वस्तूचे 5 तुकडे दिले. 5 असे तुम्हाला किती तुकडे द्यायचे? 11. याचे 5 दिले. दुसरी एक कॅडबरी घेतली, याचे तुम्हाला 5 तुकडे दिले. हे 5 आणि 5 10 झाले. हे 2 कॅडबरी दिल्या तरी अजून द्यावं लागतंय. मी पुन्हा एक तिसरी कॅडबरी घेतली, त्याचे 5 तुकडे समान केले. त्यातला एक इथं किती मिळाले तुम्हाला? या 2 पूर्ण मिळाल्या. ही एक, ही एक आणि ही एक तुकडा. हे 2 पूर्ण आणि 1 तुकडा झाला. इथं काय केलं? एका कॅडबरीचे 10 तुकडे केले. असे तुम्हाला किती तुकडे दिले? 11. दुसरे कॅडबरी घेतली, त्याचे पण 10 तुकडे केले. त्यातला 1 तुकडा. मला सांगा कुठं कॅडबरी तुम्हाला खायला जास्त मिळाली? आकृती काढून मी तुम्हाला समजून दिलं. इथं सगळ्या इथं तुम्हाला 1 आणि तुकडा मिळाला, इथे 1 आणि तुकडा मिळाला, इथे 1 आणि तुकडा मिळाला. इथं 2 कॅडबरी पुन्हा अजून एक म्हणजे जास्त इथं मिळेल. 11/5 हा सर्वात मोठा आहे. मग आता हे समजून कसं घ्यायचं? जेव्हा अंश सारखे असतील, हा प्रश्न क्रमांक 45 आहे. अंश सारखे असतील तेव्हा अंश सारखे तिथं 11 11 11 11 अंश सारखे तेव्हा ज्या क्रमांकाचा छेद लहान तो मोठा, छेद लहान तो मोठा. याचा छेद कशाचा लहान आहे? इथं 5 लहान आहे म्हणून हा सगळा पूर्णांक मोठा. आणि सगळ्यात लहान कोणता? ज्याचा छेद मोठा तो सगळ्यात. पहा इथे तुकडा खायला तुकडा एक आणि इथे एक तर बार करणार. इथं तो 3 तुकडे, 1 पूर्ण आणि इथं 3 आहे, इथे 1 पूर्ण 4 आहे, इथं तर 2 आहे, इथे 1 पूर्ण आणि 1च आहे. इथं सगळ्यात लहान आहे. म्हणजे जेव्हा अंश सारखे असतील तेव्हा ज्या पूर्णांकाचा छेद लहान तो मोठा, आणि जेव्हा छेद अंश सारखे असतील आणि छेद मोठा तो लहान. म्हणजे हे छेद वेगळा, छेद सारखे असताना वेगळा नियम आहे, अंश सारखे असताना वेगळा नियम आहे. चला पुढे 956 ही संख्या अक्षरात कशी लिहा? 956 पहा, इथं पर्याय क्रमांक पहा. 956 पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 9321. 47वा प्रश्न आहे. 9321 वजा 5341. हे पेपरवरच गणित करायचं आहे, हे लिहून करायचं नाही. एकातने गेला 0, 2तनं 4 जातात का? मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात द्या. 12, 12तनं 4 गेले, 8 राहिले. 3मधनं किती घालवायचे? 4 घालवायचे. 3मधनं 4 जातील का? नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 13तनं 4 गेले, 9 राहिले. 9मधनं 6 गेले, 3. 3980. हे सगळ्यांना आलंच पाहिजे. ओके. चला 20 रुपयाच्या 2 नोटा देऊन 5 रुपयाचे किती नाणे मिळते? 48वा प्रश्न आहे. 20 रुपयाच्या 2 नोटा, एक 20 रुपयाची नोट आहे आणि एक 20 रुपयाची नोट आहे. हा मुलगा काय करतो? 20 रुपयाचे याचे केले तर 5 रुपयाची 4 दिली, इथं 4 आणि इथं 4, 4 आणि 4 8. हे झालं मांड. समजून गेलं. हुशार मुलं असं करतात. सर्वजा मुलगा काय करेल? हे 20 रुपये आणि हे 20 रुपये म्हणजे किती झाले? 40 रुपये झाले. मग याचे 5 रुपयाचे करायचे, हे रुपये आहे आणि याचे 5 रुपयाचे करायचे म्हणून 40 रुपये भागिले 5 रुपये.
रुपये रुपये आहे दोन्ही. 5 एके 5 45 8 नाणी मिळतील 5 रुपयाची. 5 रुपयाची नोटा घेतल्या तर 5 नोटा. ओके. पुढे 5 विषम संख्या अधिक विषम संख्या. कोणतीही विषम संख्या घ्या, तुम्हाला वाटतील ती घ्या आणि त्याचा प्रयोग करू. 11 अधिक 3 घेतलं उत्तर 14. एखादा म्हणला मला 9 आणि 7 घ्यायची. 9 7 16. एखादा म्हणला मला 11 आणि 5 घ्यायची. 11 आणि 5 16. 11 5 16. एखादा म्हणला मला 13 आणि 7 घ्यायची. 13 आणि 7 20. या सगळ्या कसल्या संख्या आहेत? 1 झाले 4 आहे 6 आहे 6 आहे 6 0 म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या संख्या सम आहे. तर उत्तर काय येणार आहे? समसंख्या. पुढे 5 लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? सर्वसाधारण वर्ष असतं. सर्वसाधारण याच्यामध्ये 365 दिवस असतात आणि लीप वर्ष असतं. हा प्रश्न 50 आहे. लीप वर्ष 4 वर्षांनी येतो. याच्यामध्ये काय होतं? 365 अधिक 1 म्हणजे 366 दिवस होतात. हे एक वाढला कुठं? फेब्रुवारी महिना. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. जिथे एक दिवस जास्त. सर्वसाधारण वर्षात फेब्रुवारी 28चा असतो. इथं फेब्रुवारी 28 आणि इथं फेब्रुवारी 29. कधी येतो? 4 वर्षात. त्यामुळं एक दिवस वाढला. 366 दिवस लीप वर्षामध्ये येतात. पुढे पहा खाली कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? सममित म्हणजे 2 भाग केले तर सारखं. प्रश्न क्रमांक 51 F. याचे 2 समान भाग उभे केले तर होतील का? असे आडवे केले तर होतील का? नाही. दुसरा आहे हे इंग्रजी अक्षर म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हे घेऊया. कॅपिटल मधले सगळे अक्षर आहे. कॅपिटल मधला टाकूया आपण. मी घेतला. ओके. दुसरा आहे पी. याचे 2 भाग उभी रेषेने होतात का? 2 भाग सारखे आडव्या रेषेने होतात का? नाही. तिसरा घेतला व्ही. याचे 2 भाग उभ्या रेषेने होतात. व्ही सममित आहे. पी नाही, एफ नाही, एल होतात का उभ्या रेषेने? याचे 2 भाग करायला असे होतात का? 2 भाग असे 2 भाग सरळ होतात का? नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 सममित म्हणजे सारखे 2 भाग होणे. पुढे प्रश्न आकृतीचे क्षेत्रफळ 8 सेंटीमीटर म्हणजे 6 सेंटीमीटर. ही लांबी आहे 8 सेंटीमीटर. क्षेत्रफळ हे चौरसामध्ये मोजलं जातं. याचे चौरस करायचे 1 सेंटीमीटर. हे 8 आहे त्याचे 8 भाग करा 1 सेंटीमीटरचे. याचे 8 भाग करूया आपण. चार झाले. 1 सेंटीमीटरचे किती भाग झाले? 8. आता उभी 6 आहे याचे 6 भाग करूया. असे किती चौरस झाले? असे चौरस आपल्याला मोजायचे. किती होते? 1 2 3 4 5 6 7 8. एकाला येत 8. इथं 8 इथे 8 इथे 8 इथे 8 इथे 8. किती लाईन 8 किती वेळा म्हटले? 1 2 3 4 5 6. 8 हे 6 वेळा म्हटले. 8 48. आणि क्षेत्रफळ कशामध्ये सांगितलं जातं? चौरस. जे चौरस सेंटीमीटर. याचा अर्थ समजून घ्या. चौरस सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटरचे असे 48 चौरस. म्हणजे याचं क्षेत्रफळ 48 चौरस सेंटीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटरचे असे किती? असे 48 चौरस आहे. उत्तर येईल 48 चौरस सेंटीमीटर. परिमाण दिलं नाही त्यांनी पण आपण समजून घ्यायचे. शुभमचे वजन
20 किलोग्रॅम आणि 225 ग्रॅम. विद्याचे वजन 2 किलो 350 ग्रॅम कमी असल्याने विद्याचे वजन किती. आता ग्रॅम पर्यंत आहे, किलो पासून ग्रॅम पर्यंतची घर. आता ग्रॅम एका हेक्टो किलो. आता पुढे मेरिया क्विंटल टन वगैरे असतं, जर आपण आखायचंय. आता शुभमचं वजन किती आहे? 20 किलो. शेवटचा 20 मधला 0 हा किलो मध्ये, म्हणजे इथं 20 किलो असे मांडले. ते जर तुम्ही असे मांडले तर हे काय होते? 20 हेक्टो होते. हे समजून घ्या, 20 हेक्टो नाहीये, 20 किलो. आणि वरती किती? 225 ग्रॅम. हे 225 ग्रॅम मांडताना ग्रॅमच्या घरामध्ये या पद्धतीने मांडा. 20 किलो 225 ग्रॅम. आता विद्याचे वजन किती आहे? 2 किलो 350 ग्रॅम. किलोच्या घरामध्ये 2 आणि 350 ग्रॅम आता शेवटचा 0 350 ग्रॅम असे लिहिण्याची सवय लागते. आता याचं काय करावं लागेल? ही विद्या आहे, तिचं वजन कमी आहे शुभमपेक्षा, म्हणजे याची काय करावं लागेल? वजाबाकी. याची वजाबाकी करा. 5 0 गेले, 5 वजाबाकी करताना काळजी घ्यायची. 5 0 गेले 5, 2 5 जातात का? 20 किलो 250 225 ग्रॅमचे जर सगळे ग्रॅम केले तर शुभमचं वजन 20,225 ग्रॅम आहे. विद्याचं वजन 2,350 ग्रॅम कमी आहे, म्हणजे यातला वजा करायचा. 5 0 गेले 5, 2 5 जात आहेत. मनाचा आजचा घ्या, कुठल्या घरात देऊन टाका. 12 5 गेले 7 राहिले. 2 4 जात नाही, मनाचा आजचा घ्या, कुठल्या घरात देऊन टाका. 12 4 गेले 8 राहिले. 0 3 जात नाही, मनाचा आजचा घ्या, कुठल्या घरात द्या. 12 3 गेले, सॉरी 10 3 गेले 7, 2 गेला 1 गेला 1. इथे म्हणला असता तुम्ही 20 मधनं 3 गेले 17. ठीक आहे, म्हणजे विद्याचं वजन किती किलो मध्ये सांगायचं म्हटलं तर 17 किलो आणि 875 ग्रॅम. किलो मध्ये सांगितलं 17 किलो 875 ग्रॅम. ग्रॅम मध्ये सांगायचं म्हटलं तर 17,875 ग्रॅम. आणि पुढून सांगायचं म्हणलं 17 किलो वरती 875 ग्रॅम. कोणता पर्याय? 17 किलो 875 ग्रॅम पर्याय. खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा करावे म्हणजे एक समसंख्या मिळेल? वापरून 54वा प्रश्न आहे. पहिला 80 मधून 5 वजा केले किती उत्तर येईल? 75. कसली आली संख्या? विषम. दुसरं गेलं 70 मधनं 5 वजा करा 65. कसली आहे संख्या? विषम आहे. तिसरं घ्या 67 वजा 5, 7 5 गेले 2, 606. कशी आली? सम. तिसरं 82 वजा 5, 82 मधनं 5 गेले 2 8 जात नाही, मनाचा अर्थ घ्या, पुढे देऊन टाका. 12 5 गेले 7, 8 नाही गेला 7. कशी आहे? विषम. तर इतर लक्षात काय ठेवायचंय? समसंख्येमध्ये विषम संख्या वजा केली तर विषमच येते. ही सम आहे, सम मधनं विषम वजा केली तर उत्तर विषम येते. पण विषम मधनं विषम वजा केली जे येत आहे विषम आहे. विषम मधनं विषम संख्या वजा केली तर उत्तर सम येते. या ठिकाणी विषम संख्या त्यातनं सम विषम संख्या वजा केली सम. घनापेक्षा इष्टकाची किती पृष्ठ जास्त किंवा कमी असते? या ठिकाणी आकृती पहा. घनाची आकृती घेऊया आपण. घनाची लांबी रुंदी उंची सारखीच असते. हा घन आहे, आपण खेळायला वापरतो तो हा घन. आणि इष्टकाची किती? इष्टकाची किती म्हणजे
या पद्धतीने वीट. आता दोन्ही आकृतीत आपण पृष्ठ पाहूया. पृष्ठ विचारलेली आहे, जे विचारले ते पाहूया. याला शिरोबिंदू, कडा, पृष्ठ हे सांगता आलं पाहिजे आपल्याला. आता याला पृष्ठ किती येतो? बाजूची 2, पुढचं मागचं आणि वरची खालची, एकूण किती पृष्ठ आहे? बाजूची 2, समोरची 2 आणि पुढचं आणि वरचं आणि खालचं असे एकूण 6 पृष्ठ. इष्टकाची ती पहा. इष्टकाची ती म्हणजे वीट. इष्टकाची ती याला किती पृष्ठ आहे? याला समोरची 2, बाजूची 2 आणि वरची आणि खालची 2, एकूण किती आहे? 6 पृष्ठ. मग घनापेक्षा इष्टकाची तिला जास्त पृष्ठ आहेत का? नाही, जे समान असतात तरी समान. पुढे पहा. 31 ऑगस्टला रविवार होता, तर ऑगस्ट महिन्यात शनिवार किती? आपल्याला कॅलेंडर तयार करावं लागेल. 56वा प्रश्न आहे. ऑगस्ट महिन्याचं कॅलेंडर आपण तयार करूया. आपल्याला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आता 31 ऑगस्टला रविवार, 31 तारीख रविवार. आपल्याला माहिती 1, 8, 15, 22, 29. 1, 8, 15, 22, 29 म्हणजे 1, 8, 15, 22, 29 या तारखांना वार सारखे असतात. 1 तारखेला शुक्रवार आला, 2 पुढला शुक्रवार 8 तारखेला, त्या पुढला शुक्रवार 15, त्या पुढला शुक्रवार 22, त्या पुढला शुक्रवार 19. 2 तारखेला कोणता वार येईल? 2 तारखेला शनिवार, पुढला शनिवार 2 आणि 7 9, त्या पुढला 9 7 16, त्या पुढला 16 7 23, त्या पुढला 30. रविवार 3 तारखेला 3, पुढला रविवार 10, त्या पुढला 17, त्या पुढला 24, त्या पुढला 31. आपल्याला काय प्रश्न आहे? ऑगस्ट महिन्यात शनिवार किती होते? या ऑगस्ट महिन्यामध्ये किती शनिवार आहेत बघा बरं. ऑगस्ट महिन्यामध्ये 2, 9, 17, 26, 30 किती शनिवार आले? 5 शनिवार येते. तर एक लक्षात घ्यायचं, 1 तारीख 31 दिवसाचा महिना असेल, 31 दिवस महिना असेल, तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार, 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा आहेत. जर 30 दिवसाचा महिना असेल, 30 दिवसाचा, तर 1, 2 हे वार 5 वेळा. 29 दिवसाचा महिना असेल, 29 दिवस महिन्याचे असेल, तर फक्त 1 तारखेचा वार, 1 वार 5 वेळा. जर 28चा महिना असेल, 28 दिवस असतील महिन्यामध्ये, तर 728 कोणताही वार 5 वेळा येत नाही. कोणताही वार 5 वेळा येत नाही. जे शून्य वार 5 वेळा, एकही वार 5 वेळा येत नाही 28 दिवसाचा. 29 झाले, आठवडे केले तर 728, 1 दिवस शिल्लक राहिला, म्हणजे 1 वार 5 वेळा. 30चे आठवडे केले, 30ला 7 ने भागलं, 728, 4 आठवडे झाले, 2 दिवस शिल्लक राहिले, 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा. 31 दिवसाचा महिना असेल, आठवडे केले, 4 आठवडे झाले, शिल्लक 3 राहिली बाकी, 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेचा वार 5 वेळा. हे लक्षात ठेवा. आता 31चा महिना आहे म्हणजे 5 वार 3 वेळा येणार. 5 वार 1 तारखेचा, 2 तारखेचा, 3 तारखेचा 5 वेळा आहे. तर पुढे 57 धारकता. धारकता मोजण्याचे एकक. धारकता कशाची मोजतात? द्रव पदार्थ. त्याचं मोजण्याचे एकक आहे लिटर. धारकता, या भांड्यात किती पाणी बसले लिटर मध्ये मोजतात. वस्तुमान. वस्तुमान म्हणजे वजन, हे किलो मध्ये मोजतात. किलोग्रॅम. वस्तुमान किलोग्रॅम. तर अंतर, छोटा असेल मोठा असेल, ते अंतर म्हणजे लांबी, रुंदी वगैरे हे सगळे येते याच्यामध्ये. अंतर
हे मीटरमध्ये मोजतात. यातली लहान मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत हे धारकता ही मीटरमध्ये मोजली जाते. पुढे पहा, दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे पहा. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आकृती व्यवस्थित समजून घ्या. जी आकृती काढलेली आहे पेपरवरती त्याला मार्किंग करायचे, मार्क द्यायचे, नंबर द्यायचे. प्रत्येक आकाराला नंबर द्यायचा. प्रत्येक आकाराला नंबर द्या. हा 1 नंबर आहे का, हा 2 आहे, हा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 काय हे 6 नंबर सगळ्या आकाराला नंबर दिले का, दिले. आता याचे 5 त्रिकोण कसे पाहिजे असे मोजायचे नाही. आपल्याची पद्धत शिकवली बेसिक सिंगल डिजिटचे नंबर. 1 नंबरचा त्रिकोण आहे का, नाही, चौकोन आहे. 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा चौकोन आहे, त्रिकोण आहे, त्रिकोण विचार. 3 नंबरचा नाही, 4 नंबरचा आहे, 5 नंबरचा आहे, 6 नंबरचा आहे. किती झाले सिंगल डिजिटचे 4 त्रिकोण झाले. कोणकोणते, 2 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, 6. आता 2 डिजिटचे बनायचे. दोघांना एकत्र करू. 1 आणि 2 चा मिळून त्रिकोण बनतो का, बनतो. 21 म्हणायचं, अंकाचा चढता क्रम लावायचा. 12 म्हणलं 21 म्हणायचं. आता इथे 4 चा 3 चा बनतो, म्हणजे तो काय म्हणला पाहिजे 34. याचा त्रिकोण बनतो. दोघांचा 2 आणि 4 चा 24 आहे त्रिकोण. 56 आहे, 65 म्हणायचं नाही, 42 म्हणायचं. मी कुठलाही रिपीट होत नाही, जिथे 4 आहे. तिघांचा बनतो का बघा बरं, कुठे तिघांचा 1 2 4 चा, 1 2 3 चा, 2 4. तिघांचा कुठे त्रिकोण बनत नाही. चौघांचा 3 डिजिटचे 0, 3 डिजिटचा एकही बनत नाही. 4 डिजिट चौघांचा मिळत 1 2 3 4 या चौघांचा बनतो. 1 2 3 4 या चौघांचा मिळून बनतो. अजून चौघांचा कुठे बनतो का, नाही, एकच बनतो. 5 जणांचा नाही, 6 जणांचा मिळून होतं का, नाही. याच्यात किती होत आहे, 4 4 8 ने 9 त्रिकोण होत आहे. याच्यामध्ये 9 त्रिकोण पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 5 किलोग्रॅम गव्हातून 125 ग्रॅम खडे बाजूला काढले तर उरलेल्या धान्याचे वजन. किलोग्रॅम आणि ग्रॅम पर्यंत, मग ग्रॅम पासून किलोग्रॅम पर्यंत राखायचे. ग्रॅम, एका, हेक्टो, किलो. हे कोणतं किलो, ग्रॅम, डेका, ग्रॅम काय गरज नाही, आपल्याला समजुतीसाठी. 5 किलोग्रॅम गहू होते, किलोच्या घरात 5 घ्या, याचे ग्रॅम करा. ग्रॅम केले तर किती होती, 5000 ग्रॅम. ज्याकडे 5000 ग्रॅम गहू आहे त्यातलं खडे काढले किती, 125 ग्रॅम. शेवटचा 5 ग्रॅम मध्ये 125 ग्रॅम खडे काढले, म्हणजे काढून टाकले, म्हणजे वजा करायची, त्याची वजाबाकी करा. शून्यातनं 5 जात नाहीत, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10तनं 5 गेले 5. शून्यातनं 3 जात नाहीत, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10तनं 3 गेले 6. शून्यातनं 2 जात नाहीत, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10तनं 2 गेले 8. 5तले गेले 4. मग किती ग्रॅम राहिला शिल्लक, 4875 ग्रॅम. आहे का पर्यायामध्ये 4875? नाही. मग हे किलो वेगळे सगळा, हे 4 किलो आणि वरती हे 875 ग्रॅम. हे 4 किलो 875 ग्रॅम पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4. चला पुढे, आकृतीचा कितवा हिस्सा रेखांकित आहे. आकृतीचा कितवा हिस्सा रेखांकित आहे. आता इथं पहा आकृती पहा, या आकृतीचे किती भाग केले पहा. आकृतीचे भाग 8 आहेत. त्यातले रंगवलेले किती आहेत, 4 आहेत. हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक. एकूण भाग 8.
रंगवलेले भाग 4, 8 भागापैकी 4 भाग आहे का पर्यायामध्ये? पहा 4/8 पर्यायामध्ये आहे का? दिसतंय कुठं? नाही, 8/4. म्हणजे इथं याला दुसऱ्या भाषेत काय म्हणाल? मी याला संक्षिप्त रूप दिलं, याचे 8 भाग त्यातले 4 भाग रंगवले. एखादा म्हणला सर मला याचे 4च भाग करायचे आणि त्यातले 2 भाग, याला संक्षिप्त रूप दिलं तर काय म्हणून? 2/4 2/4. याचं उत्तर काय? 2/4. त्याने 4 भाग केले आणि मला हे 4 भाग. जे 8 भाग होते त्याने नेमके 4 भाग केले. 4 भाग रंगवले होते त्यातले 2च भाग रंगवले. हे काय म्हणजे 8 पैकी 2 भाग, सॉरी 4 पैकी 2 भाग म्हणजे याला अर्धा म्हणतात. 8 पैकी 4 भाग म्हणजे निम्मा म्हणतात. 4 पैकी 2 भाग म्हणजे निम्मा म्हणतात. आणि इथं याला अजून संक्षिप्त रूप दिलं 2/4 भाग. बे एके बे 2/4 म्हणजे 2 भागापैकी 1 भाग. याला व्यवहारात काय म्हणतात? अर्धा. 8 भागापैकी 4 भाग दिले अर्धा, 4 भागापैकी 2 भाग दिले अर्धा, 4 भागात 2 भागापैकी 1 भाग दिले अर्धा. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 1/2 आहे. पुढे 2.5 रुपयाला 1 साबण वडी, 12 वड्यांची किंमत किती? रुपये पैसे 1 रुपया म्हणजे 1 रुपया केले तर त्याचे पैसे केले तर 100 पैसे. 2.5 रुपये, 2.5 म्हणजे किती? 2.5 पकडी 1 2 आणि अर्धी रुपये आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. हे 100 पैसे म्हणजे इथं मी बघितलं म्हणजे 50 म्हणजे किती झाले? 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये 50 पैसे. अशा किती वड्या घेतल्या? साबणाच्या एका वडीची किंमत गुणिले 12. 12 0 0, 12 पंचे 600, 0 6, 5 24 6 30, 30 रुपये आणि 0 पैसे. टोटली 30 रुपये. 0 पैसे मानायची गरज आहे का? 30 किती झालं बिंदू काढला? 30 रुपये 0 पैसे, पुढे 30 रुपये झाले. 0 पैसे म्हणायची गरज नाही. पुढे विहिरीची खोली मोजण्यासाठी, विहीर खोली मोजायची, इमारतीची उंची मोजायची तर त्याला मीटर वापरलं जातं. हे मीटर. मुलाची उंची मोजायची असेल तर ती सेंटीमीटर मध्ये मोजली जातात मुलांची. आता मोठ्या माणसाची असेल तर ती मीटर मध्ये मोजतात किंवा सेंटीमीटर मध्येच मोजली जाते. 100 200 300 सेंटीमीटर पर्यंत मोजलं जातं. त्या पुढं मीटर मध्ये पहा 1 मीटर म्हणजे 3 फूट सर्वसाधारणपणे. 1 मीटर म्हणजे 300 फुटापर्यंत मोजलं जातं. आता हे पूर्वीच्या काळी वापरलं जात होतं, आता सेंटीमीटर मध्ये वापरतात. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 100 200 300 सेंटीमीटर पण ठीक आहे. 300 सेंटीमीटरची फूटची माप असते ती सगळी मीटर मध्ये मोजली. आता विहिरीची खोली मजली असतात. ती मजला म्हणजे सर्वसाधारण किती फूट येतो? 12 फुटाचा म्हणजे 240 4 मीटरचा एक येतो. 3 ते 4 मीटरचा. मग इथं मोजायची म्हटल्यानंतर सेंटीमीटर मध्ये खोलीची लांबी मोजता येईल का? 5 परूस असते विहीर. 1 परूस म्हणजे 6 फूट असते. 45 फूट झाले फुटामध्ये मोजले. सेंटीमीटर मध्ये एवढी उंची 1 परूस म्हणजे. विहीर एवढी खोल असली तर मग आपण मीटर सेंटीमीटर मध्ये मोजले. त्यापेक्षा खोल आहे म्हटल्यानंतर मीटर मध्ये मोजले. 2 गावातील अंतर किलोमीटर मध्ये मोजले. लिटर मध्ये कुठलीही उंची मोजली जात नाही, अंतर मोजलं जात नाही. सेंटीमीटर मध्ये लहान मुलांची. चला पुढे म या अंत्यबिंदूपासून किती? म या अंत्यबिंदू हा म याबद्दल किती किरण काढायचे? 6 कोण तयार. आपण 1 किरण काढले किती कोण तयार झाले? काहीच नाही. 2 काढले, 2 किरण काढले की 1 कोण झाला. 3 किरण काढले किती झाले? 2 कोण झाले. 4 कोण काढले किती कोण झाले? 4 झाले. आपण इथं हे केवळ नाहीये, आपल्याला 6 कोण तयार करायचे. इथं 7 किरण काढायला बसू नका. असे 1 2
3 4 5 6 म्हणजे इथं तुम्ही म्हणाल सर 1 2 3 4 5 अजून एक काढायचं 6 7 झाले 7 किरण काढा. पण इथं दोघांचे पण मोजले जातात. म्हणजे आता हे सिंगल सिंगलचे किती झाले हो या ठिकाणी पहिला नंबर दिलेले 1 2 3 सिंगल डिजिटचे 1 नंबरचा 2 नंबरचा 3 नंबरचा 3 कोण झाले. 2 डिजिटचे दोघांचे मिळून जे 12 नंबरचा झाला 23 नंबरचा झाला म्हणजे 2 कोण झाले. आणि तिघांचे 3 डिजिटचे 1 2 3 या तिघांचा मिळून 1 झाला म्हणजे किती झाले कोण 6. 6 कोण करायचे असते तर कोण या बिंदूतून किती किरण काढले पाहिजे 1 2 3 4 किरण काढले पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक आणखी किती किरण या ठिकाणी पहा 63 प्रश्न आकृती टाकली पाहिजे. याला आकृती ती कशी टाकली पाहिजे अशा पद्धतीने आकृती टाकली पाहिजे. मग या ठिकाणी अंत्यबिंदू दाखवला पाहिजे. त्याच्यामध्ये मी एवढं दाखवलं आणि यामध्ये अजून किती किरण काढा अजून एक किरण काढला तर मग इथं 6 कोणत्या केवळ एक काढला मी केवळ एकच काढला तर काय किती होती 1 2 सिंगलचे आणि या दोघांचा मिळून 3च होते. म्हणजे मी याच्यामध्ये एक किरण काढला तर 3 होते. अजून एक काढला तर मग आता इथं 1 2 3 सिंगलचे दोघांचे 2 आणि तिघांचा 1 म्हणजे अजून मी 2 किरण काढावे लागतील असं या ठिकाणी प्रश्न आहे. आकृती मला अशी टाकली. चला एका वनराईमध्ये 64 प्रश्न आहे का एका वनराईमध्ये 7450 झाडे आहेत. त्यातील रोज 125 याप्रमाणे 25 दिवस झाड 25 दिवस झाडे तोडली वनराईत किती झाडे शिल्लक आहे. पहा वनराईमध्ये 7450 झाडे आहेत 64 रोज मी 125 तोडली 125 आज तोडली उद्या पण 125 तोडली अशी किती दिवस तोडले 25 दिवस. मग 25 काढत बसू का नाही तर 125 रोज असे 25 दिवस गुणिले 25 गुणाकार 25चा पाडा येत असेल तर करा नसेल तर 5 5 25 5 अच्छाले 2 5 2 10 नाचे 2 12 2 अच्छाले 5 5 नाचे 6. आता दशकाने गुणायचे एका खाली 0 द्या या 2 ने 5 5चे काट मारा 2 ने 5 का मतलब 2 पंचे 10 0 चले 2 दुने 4 आणि 5 5चे 5 म्हणले आजचे नाही आले 2 ने 1 ला म्हणलं 2 1 किती झाडं तोडली मी 5 2 6 5 1100 3125 झाडे तोडली झाली. रोज 125 प्रमाणे 25 दिवसात 3125 झाडे तोडली आणि 7150 होती त्यातून 3125 तोडलेली वजा करावी लागते. मग किती शिल्लक राहिली शून्यात जात नाही मनाचा अर्थ घ्या देऊन टाका 10 5 गेले 5 5 3 गेले 2 4 गेले 3 7 3 गेले 4 किती उत्तर 4325 झाडे शिल्लक राहील. 20 रुपयाच्या 3 नोटा देऊन 2 रुपयाची नाणी घेतली तर किती मिळते. हुशार मुलगा कसा करेल ते पण पाहूया. 65 गणित आहे. 20 रुपयाच्या 3 एक 20 रुपयाची नोट आहे एक 20 रुपयाची नोट आहे एक 20 रुपयाची नोट आहे. आपल्याला याच्यापासून काय करायचं 3 नोटा झाल्या 2 रुपयाची 20 रुपयाची 2 रुपयाची म्हणजे तर किती येते 10 नाणी येते. इथं 10 आली इथं 10 आली इथं 10 आली म्हणजे किती नाणी येतील 30 नाणी येतील. ओके तर हुशार मुलगा असा काय हरकत नाही अडचण नाही. आता तो काय करेल पहा सर्व 20 रुपयाची 3 नाणी 20 3 60 किती झाले रुपये 60. आता याच्यामध्ये काय केलं 20 रुपये 3 नोटा दिल्या 60 रुपये झाले
आता 2 रुपयाचे नाणे घ्यायचे, ज्याला भागिले 2, 60 ला 2 ने भागा, 2 त्रिक 6, 6 6 गेले 0, 0 0 घेतले 0, 2 0 0, 30 काय येतील नाणे, 2 रुपयाची 30 नाणे. टाळा करून बघा, 30 गुणिले 2 केलं, 2 रुपये 30 नाणे म्हणजे 60 रुपये झाले. आहे काही 60 रुपये आहे. म्हणजे टाळा उलट सुलट आपल्याला हे व्यवहारातलं कळलं. आता पुढील प्रश्न पहा, एका संख्येची 7 पट, एक संख्या माहित नाही x घेतली, याची 7 पट म्हणजे याला गुणिले 7 बरोबर 56. गणित काय तयार झालं, एका संख्येची 7 पट बरोबर 56, x गुणिले 7 बरोबर 56. ते गुणिले 7 तिकडे पाठवून दिले, काय होती भागिले, म्हणजे काय होईल 7 बरोबर 56 भागिले 7, x बरोबर 56 भागिले 7. 7 चा पाढा येतो आपल्याला, 7 1 7, 7 8 56. उत्तर द्यायला 8 अंशाचे 1 म्हणजे 8. म्हणजे एका संख्येची 7 पट बरोबर 56, मग ती संख्या आली, हे उत्तर नाही झालं, ही संख्या आली. आणि मग पुढं काय प्रश्न त्यांनी म्हणलाय, त्या संख्येची 9 पट, मग त्या संख्येची म्हणजे 8 ची 9 पट, ती संख्या 8 आहे, 8 ची 9 पट 8 9 72. मग आता हे गणितात हे एकमान पद्धतीमध्ये घेतलं असतं तर आपल्याला हे लगेच कळलं असतं. तो आहे कसं सोडवायला पाहिजे होतं, पुढल्या याच्यामध्ये दाखवा तुम्ही समजून. एका संख्येची 7 पट माहिती नाही संख्या x ची 7 पट म्हणजे 7x बरोबर 56. तर त्या संख्या ती संख्या x मानली आपण, पाहायचं ती संख्या x मानून, माहित नाही संख्या आपल्याला, ती संख्या x मानून हे समजून घ्यायचे बघा. तुम्हाला आम्हाला तिसरीला कळत नाही, नाही कळून द्यायला, पण हे आपल्याला पुढं जेव्हा 4थीला येणार तेव्हा लगेच कळणार नाही. मग कळणार नाही म्हणून शिकवायचं नाही असं का, तुम्हाला 100% अपेक्षित नाही मला की तुम्हाला सगळ्यांना आलं पाहिजे. समजून घे, ती संख्या x मानली, मग x ची 7 पट म्हणजे 7x बरोबर 56. मग त्या संख्येची ती संख्या x मानली, मग त्याची 9 पट म्हणजे 9x बरोबर किती, 9x बरोबर किती माहित नाही, तर नाही. म्हणजे इथं पहा काय होईल, 7x बरोबर 56, तर 9x बरोबर किती. आता इथं y आपल्याला इथे तिरकस गुणाकार सारखा असतो माहिती आहे, तुम्हाला सांगितले, जे 7x गुणिले y बरोबर हा तिरका 9x गुणिले 56. आपल्याला या y ची किंमत काढायची, y ला मोकळा करा, y बरोबर हे 7x इकडे गुणिले ते तिकडे पाठवले भागिले होते, 9x गुणिले 56 भागिले 7x. आता भागाकार करायचा आहे, x ने x ला भागलं, x ला 1 जाणार, 7 ने कुणाला भाग जातो 56 ला, 7 1 7, 7 8 56. काय राहिलं गणित, y बरोबर 9 गुणिले 8, 9 8 72, उत्तर येणार आहे 72. चला पुढे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येच्या पाड्या, हलबी कोणत्या संख्येच्या पाड्यात 48 संख्या येते, पाडे पाठ पाहिजे. 8च्या पाड्यात 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8च्या पाड्यात 48 आहे. 14 आहे पाड्यात, 14 1 14, 14 2 42, 14 3 14 1 14, 14 2 28, 14 2 42, 14 3 56, 48 नाही ते 12, 12 1 12, 12 3 24, 12 3 36, 12 4 48 आहे. 16च्या पाड्यात 16 1 16, 16 2 32, 16 3 48 आहे. कोणत्या पाड्यात नाही, 14च्या. पुढे 68 वाला, दिलेल्या आकृतीत चौकोन किती आहे, असे प्रश्न तुम्हाला येतात परीक्षेला. हे प्रश्न सोडवणं खरं कौशल्य आहे. आता इथं कोणती क्लुप्ती वापरता येत नाही, आपली जी बेसिक पद्धत आहे ही कधीच चुकत नाही. काय करायचे, चौकोन विचारते. चौकोन कशाला म्हणतात, 4 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला चौकोन म्हणतात. मग याच्यामध्ये चौकोन आपल्याला पाहिजे, मग सगळ्या आकाराला नंबर द्या, 1 2 3 4. आता सिंगल डिजिटचे चौकोन
सिंगलचा एकटा चौकोन आहे का कोणता, एक नंबरचा चौकोन आहे का नाही, त्रिकोण आहे, 2चा 3चा 4चा कोणताच नाहीये, म्हणजे शून्य होता. 2 डिजिटचे दोघांचे एकत्र करून कुठं चौकोन बनतो का? पहा 1 आणि 3चा काय बनला, हा 1 आणि 3 चौकोन बनला. 2 आणि 3चा चौकोन बनला. 3 आणि 4चा चौकोन, म्हणजे दोघांची, या दोघांचा चौकोन बनतो, या दोघांचा चौकोन बनतो, या दोघांचा चौकोन. पहा इथं या दोघांचा बनतो या चौकोन. दोघांचे किती जमले, 3. तिघांचे 3 डिजिटचे, तिघांचा पहा 1 2 3 या अंक चढता 1 3 2 घ्यायचं, 1 2 3 2 3 4 आणि 1 3 4 3 बनतात. बघा कसा 1 3 4 चा असा जमला का चौकोन. 1 2 3 चा असा, 1 2 3 चा या तिघांचा आणि 2 3 4 चा असा किती झाले, 3. चौघांचा बनतो का चौकोन, नाही. असे किती झाले चौकोन याच्यामध्ये, 6. 4 पन्नास मध्ये 4 डिजिट पर्यंत जायचं. 4 डिजिटचा एकही बनत नाही, सिंगल डिजिटचा नाही, 4 डिजिटचा नाही. किती बनतील, 6 चौकोन बनतील. हे प्रश्न आपल्याला खरे कौशल्य तुमचं बघता मेरिट लावायचं काम हे प्रश्न करतात. आणि साधे प्रश्न नाही. आता हे प्रश्न सगळ्यांनाच येतात. 69वा प्रश्न, 3487 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. याची स्थानिक किंमत 70, याची स्थानिक किंमत 80, सॉरी इथं याची स्थानिक किंमत 7 येईल, याची स्थानिक किंमत 8 1 संख्या म्हणजे 80, याची स्थानिक किंमत 4 2 अंक आहेत 2 शून्य येतील. या 3ची स्थानिक किंमत 3 नंतर 3 संख्या आहेत म्हणजे 3 शून्य येतील. ही स्थानिक किंमत. कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे, 3ची स्थानिक किंमत जास्त आहे. त्याचं स्थान हजाराचं आहे म्हणून 3ची स्थानिक किंमत 3000 येणार आहे. म्हणजे अंक मोठा आहे. आता दर्शनी किंमत विचारण्याची तर कोणत्या अंकाची दर्शनी किंमत जास्त असते, दर्शनी किंमत जो अंक मोठा त्याची दर्शनी किंमत जास्त. आता 7ची दर्शनी किंमत 7 आहे, 8ची दर्शनी किंमत 8 आहे, 4ची दर्शनी किंमत 4 आहे, 3ची 3 आहे. मग कोणत्या अंकाची, 8ची दर्शनी किंमत जास्त आली. ओके चला, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे, 3ची. पुढील प्रश्न घ्या. भारतीय सौर वर्षातील शेवटचा महिना, म्हणजे महिने पाठ पाहिजे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष, त्याला दुसरा अग्रहायण, मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. सगळा मोठा कोणता शेवटचा महिना, फाल्गुन. इंग्रजी महिन्यातला शेवटचा महिना डिसेंबर, ग्रेगरियन वर्ष त्याला दुसरं नाव. बाजूच्या आकृती बघा, रिकाम्या चौकटीत कोणती संख्या आहे पहा. इथं दिले 17 23 29. पहा काय आहे संबंध, यातला फरक कितीचा आहे, 6चा. इथला 6चा म्हणजे काय, 29 मधनं 6 गेले 23, 23 मधनं 6 गेले 17, 17तनं 6 गेले 11, म्हणजे तर काय येणार आहे 11. 11 6 17, 17 6 23, 23 6 29, इथे 11 येणार आहे. पुढं उभ्या रेषेने सममित होणारी आकृती कोणती पहा. आपण सममित उभ्या रेषेने करतो, तिरक्या रेषेने करतो, आडव्या रेषेने करतो. कसे झाले दोन भाग त्याला समजेल म्हणा. इथं प्रश्न काय आहे, उभ्या रेषेनेच पाहिजे. पानाची उभी रेषा केली, दोन भाग सारखे होतात का, दोन भाग सारखे होतात का, नाही. सातशे सारखे होतात का, नाही.
आता इथे उभ्या रेषेने पहा तिसरं या तिसऱ्यामध्ये सममित होते आकृती कशी होते पहा. पहिल्याचे तर होत नाही पान, 7चं पण होत नाही पान केलं आपण. याचं उभ्या रेषेने सारखे 2 भाग होत नाहीये, 7चे सारखे 2 भाग होत नाहीये. आता पुढल्या आकृतीचे पहा. आता हे उभ्या रेषेने केले त्याचे 2 भाग सारखे होत नाहीत. आडव्या रेषेने केली त्याचे सममित होतात 2 भाग. ही आडव्या रेषेने सममित, आपल्याला काय म्हणजे उभ्या रेषेने पाहिजे. चौथी आकृती पहा. उभ्या रेषेने या रेषेने सममित होते. उत्तरे पर्याय क्रमांक 4. पुढे 4.5 तासाची मिनिटे किती? 4.5 तास. 73वा प्रश्न आहे. 4.5 तास याची बनवायची आहे मिनिटे. आता इथं पहिला 4.5 समजून घ्या, म्हणजे 4.5 5 5ला पाव भाग कमी, हा 1 भाग मी तास आहे. 1 तास म्हणजे किती तास तो? 60चा. हे 60चे 4 झाले आणि याचे पाव करायचा आहे कमी, त्याचे 4 भाग केले. इथे 2 भाग केले तर 30 होती. 4 भाग केले 15 मिनिटाचे. मी 4 पूर्ण म्हणजे 4 तास. 4.5 म्हणजे 4 तास आणि 1.5 तास म्हणजे किती झाले? 4.5 तास. 4 तास आणि 1.5 तास. एका तासाची किती मिनिटं होतात? 60. 4 तासाची 60. 4 वेळा मांडायचे का? 60 गुणिले 4. आणि 1.5 तास म्हणजे किती होतो? 1.5 तास 15चे 1 घेतला की 1.5 तास. पाऊण म्हणजे 15चे 3 भाग. हुशार मुलगा करेल. 60चे 240 मिनिटं आणि 15चे 45 मिनिटं म्हणजे किती झाले? 0 5 5 4 आणि 4 8 202. उत्तर काय येणार आहे? 285 मिनिटे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढे माझ्याकडे 100 रुपयाच्या 3 नोटा, 50 रुपयाच्या 4 नोटा, 20 रुपयाच्या 5 नोटा आहेत, तर माझ्याकडे एकूण किती रक्कम? पहा, 100 रुपयाच्या 3 नोटा. आपल्या खिशात त्याची हात घालायचा, आहेत म्हणायचं. 100च्या 3 नोटा मी किती झाले? 300 रुपये. 50 रुपयाच्या 4 नोटा, 50च्या 4 नोटा करा नाही रे. 50चे 1 50, 2 झाल्या 100, 3 दिले 150, 4 झाल्या. इथं त्या शून्य मांडून टाकायचा. घरी करायला 5 20, 200 रुपये. 20 रुपयाच्या 5 नोटा, 20च्या 5 नोटा, 20 5 100. हा शून्य मांडून टाकायचा. एक काय राहिले? 5 दुने 10, 100. 100 रुपये 3, 50 रुपयाच्या 4, 20 रुपयाच्या 5. तर माझ्याकडे एकूण रक्कम किती झाली? एकूण रक्कम बेरीज करा. 0 0 3 5 रे 6, 600 रुपये. पर्याय क्रमांक 4. 75 रुपये. एका संख्येला 10 ने गुणले मी त्या संख्येच्या पुढे टिंब लिहिले. पहा, एक संख्या 5, याला 10 ने गुणायचं. 75 प्रश्न. 5 ला 10 ने गुणायचं म्हणजे काय कर? 5 ला 10 ने गुणलं किती येते? 5 10 50, 10 5 50. मी त्या संख्येच्या पुढे काय लिहिलं? 0 लिहिलं. 1 0.
7ला 10 गुणलं हे 7च्या पुढं 1 शून्य द्यायचं. 11ला 10 गुणलं 11च्या पुढं 1 शून्य द्यायचं. 20ला 10 गुणलं या 20च्या पुढे 1 शून्य द्यायचं. म्हणजे काय करायचं, त्या संख्येच्या पुढं 1 शून्य द्यायचं म्हणजे उत्तर 1 शून्य. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न समजून घेतला. भेटूया पुढील भागामध्ये पुढील पेपर्स. धन्यवाद.